इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा, विषय गणित, घटक समांतर रेषा पॅरलल लाईन्स. यामधील आपण एक उदाहरण पाहत आहोत. आकृतीत रेषा एल, एम व एन या समांतर रेषा आहेत. मापकोन DAO 60 अंश आणि मापकोन OCE 35 अंश दिलेला आहे. तर मापकोन AOC काढा. हा कोन आपल्याला काढायचा. पर्याय आहेत 25 अंश, दुसरा पर्याय 55 अंश, तिसरा 85 अंश आणि चौथा 105 अंश. तर आपण याचं उत्तर शोधू. यामध्ये कोन DOA आणि कोन AOG हे एकमेकांचे व्युत्क्रम कोन आहेत. म्हणून या ठिकाणी कोन DAO एकरूप कोन AOG आणि हा 60 अंशाचा आहे. कोन DAO एकरूप कोन AOG बरोबर 60 अंश. ज्या इथला कोन होईल 60 अंशाचा. त्यानंतर कोन GOC हा इथला कोन आणि कोन AOCE हा कोन, हे दोन्ही कोन व्युत्क्रम कोन आहेत. आणि ह्या दोन रेषा समांतर असल्यामुळं व्युत्क्रम कोन एकरूप आहेत. म्हणून हा कोन होईल 35 अंशाचा. आणि कोनाच्या बेरजेच्या गुणधर्मानुसार कोन AOC हा कोन होईल 60 अंश अधिक 35 अंश बरोबर 55 अंश. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 55 अंश. याप्रमाणेच आपण एक दुसरं उदाहरण पाहू. याच्यामध्ये आकृतीत रेख PQ समांतर रेख RS आणि रेख EF समांतर रेख GH. तर कोन MNH चे माप किती? तर MNH या कोनाचे माप किती असं आपल्याला विचारलेलं आहे. तर OTNM हा समांतरभुज चौकोन आहे. क्वाड्रिलॅटरल OTNM इज पॅरलेलोग्राम. आणि समांतरभुज चौकोनाचे समोरासमोरील कोन एकरूप असतात. त्यानुसार हा कोन आणि या ठिकाणचा कोन हे दोन्ही कोन एकरूप होतील. आता हा जो कोन आहे QOF आणि कोन MOT हे दोन्ही कोन एकरूप असतील कारण का विरुद्ध कोन. त्यामुळं या कोनाचं माप होईल 3x + 10 अंश. आणि हा कोन आणि हा कोन एकरूप आहे
समोरासमोरील कोन, त्या कोनाचं माप होईल 3x प्लस 3x अधिक 10 अंश. आता कोन MNT आणि कोन TNS हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. त्यानुसार 3x अधिक 10 अंश अधिक 2x वजा 25 बरोबर 180 अंश. 3x अधिक 2x होतील 5x अधिक 10 वजा 25, मोठ्या संख्येत चिन्ह वजा, 25 मधून 10 गेले 15 बरोबर 180 अंश. तर 5x बरोबर 180, हे वजा 15 इकडे आल्यानंतर होतील अधिक 15, 5x बरोबर 195, x बरोबर 195 डिवायडेड बाय 5, 195 भागिले 5 आणि ते येतील 5 त्रिक 15, 19 मधून 15 गेले खाली राहिले 4, 45, 5 9 45, x बरोबर 39 अंश. इथं हा कोन 2x वजा 25 अंशाचा आहे म्हणून त्याचा हा विरुद्ध कोन सुद्धा 2x वजा 25 चा होईल, जो की आपल्याला विचारलेला आहे MNH. म्हणून अँगल MNH बरोबर 2x वजा 25 अंश बरोबर 2 गुणिले 39 वजा 25, तर 40 दोन्ही 80, त्यातून 2 कमी करायचे म्हणजे 78, 39 गुणिले 2 वजा 25, 8 5 गेले 3, 7 2 गेले 5, 53 अंश. जे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.